अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा मनोबोधातला राष्ट्रसंत राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला हा श्लोक. हा श्लोक आज का बरं सुरुवातीला घेतला असेल, आपल्या लक्षात आलं असेल आपल्या देशावर, आपल्या राष्ट्रावर फार मोठं संकट आलेलं आहे आणि परकीयांनी केलेला तो हल्ला. आज आपण बघितलं असेल, सगळ्या मंदिरांमधनं आपण नागरिक आहोत, आपण काय करू शकतो तर सगळ्या मंदिरांमधनं, नंतर व्हॉट्सॲपचे जे आध्यात्मिक ग्रुप असतील, सगळीकडे एक प्रार्थना, वेगळे वेगळे हवन सुरू झालेले आहे. मग देवमाझांनी सुद्धा ठरवलं की जर का आपल्याला देहाकडून देवाकडे जायचं असेल तर मध्ये राष्ट्र येतं, मध्ये देश येतो, मग देशासाठी सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तर आजच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये जे विशेष अतिथी आहेत ते भगवान श्रीधर स्वामी कृपांकित परमपूज्य वैजापूरकर काका. आणि आज आपण समर्थ रामदास स्वामींचे शिष्य म्हणजे भगवान श्रीधर स्वामी, एका राष्ट्रसंत राष्ट्रगुरूंचे शिष्य म्हणजे भगवान श्रीधर स्वामी. आणि मग ह्या श्रीधर स्वामींनी राष्ट्रासाठी केलेलं कार्य आज आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा आजच्या पॉडकास्टमध्ये जे विशेष अतिथी आहेत त्यांचं मी देव माझा या यूट्यूब चॅनलतर्फे मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार काका. नमस्कार. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च शिष्टकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. नमःशान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृताय श्रीधराय नमो नमः. आजची सध्याची जी परिस्थिती चाललेली आहे भारतात, ती फार वेगळी परिस्थिती चाललेली आहे. राष्ट्रावरती परकीयांनी आक्रमण केलेले आहेत आणि आपले सैनिक सीमेवर लढायला गेलेले आहे. तसं बघितलं, आपल्या संतांनी राष्ट्ररक्षणासाठीही फार मोठं योगदान केले. आज जर समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्याला हिंदूही म्हणता आलं नसतं. हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजींच्या हाताने समर्थ रामदास स्वामींनी केली. आजची जी परिस्थिती आहे थोडीफार त्या काळात तशीच परिस्थिती होती, पण आजच्या परिस्थिती आणि त्या काळाच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. त्या काळात बळजबरीने लोकांचं धर्म परिवर्तन केलं जात होतं, पण आजच्या परिस्थितीत आपण स्वतः धर्म पालन सोडलेलं आहे. खऱ्या अर्थात त्यावेळी इच्छा नसूनही लोकांना धर्म परिवर्तन करावं लागलं. त्याला कारण परकीय राजसत्ता होती. आजच्या काळात तसं नाही आहे. पण म्हणतात ना, जास्त माणसाला कम्फर्ट मिळालं तर दुःख काय असतं ते तो विसरून जातो. आणि राष्ट्राला वर आलेल्या संकट आपल्यावर आलेलं नाही असं समजून बऱ्याच वेळी त्याच्याकडे लक्ष देत नाही. मागे करोना झाला, त्यावेळी लोकांची जी परिस्थिती होती, प्रत्येक घाबरलेलं होतं. घरोघरी नामस्मरण, परमेश्वराचं चिंतन चाललं होतं, पण त्याप्रमाणे आज दिसत नाही. त्याला कारण म्हणजे राष्ट्रावर आलेलं संकट आहे ना, माझ्यावरती कोणतं संकट आलेलं नाही अशी परिस्थिती. पण हे कळत नाही, भारतात जन्म घेणं हे फार महत्त्वाचं आहे.
एक सुभाषित आहे, गायन्ति देवा किल गीतकानी धन्यास्तु ते भारत भूमी भागे. देवऋषीही म्हणतात, देवांना ऋषींनाही असं वाटतं आपण भारत भूमीवर जन्म घ्यावा. स्वर्गही नको, पण हे कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत स्वर्ग आणि अपवर्ग म्हणजे मृत्यू लोक आणि स्वर्गलोक याच्या पलीकडे जाण्याची जी स्थिती आहे ती जर साधना करून कुठे प्राप्त करता येते तर या भारत भूमीवरतीच करता येते. म्हणून ऋषी मुनी सर्वही त्यांची एक इच्छा असते, भारत भूमीत आपण जन्म घ्यावा आणि जन्म मरणाच्या पलीकडे आपण जाऊ. असं म्हणतात ना की धर्म आणि राष्ट्र याच्यामध्ये आपण निवडलं तर पहिला महत्त्व कोणाला कशाला द्यायचं? राष्ट्राला द्यायचं. बघा, आपल्याला तहान लागलेली आहे, पण तहान लागण्यासाठी पाणी पाहिजे. पाणी ठेवायला जर मटकं नसेल तर पाणी आपल्याला ठेवता येईल का? आपली तहान भागेल का? नाही, भागवता येत नाही. तसं राष्ट्र नसेल तर धर्माला काहीही औचित्य उरत नाही. म्हणून बऱ्याचदा असं म्हटलं जातं, ज्यावेळी राष्ट्रावर संकट येतं तेव्हा वर्णाश्रम धर्म सोडून ब्राह्मणांनी हातात शस्त्र घ्यायला पाहिजे, असं शास्त्रीय मत आहे. बघा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी आणि संभाजी गेल्यानंतर महाराष्ट्रावर संकट आलं, पेशवा हे ब्राह्मण होते. यांनी वर्णाश्रम धर्म सोडून राष्ट्ररक्षणासाठी बरोबर क्षत्रिय धर्म पत्करला. त्याचा दोष लागत नाही. म्हणतात, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आईच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी कोणालाही शस्त्र जर घ्यावं लागलं तर ते शास्त्रसंमत आहे, बरोबर असं सांगितलेलं आहे. आपलं धर्म म्हणजे काय? सनातन धर्म. म्हणतात बाकी सर्व पंथ आहे, बरोबर. धर्म म्हणून आहे तो सनातन धर्म. याला सनातन का म्हणतात? की याची उत्पत्ती झालेली नाही. पंथाची उत्पत्ती होते, पंथाचा कोणीतरी संस्थापक असतो, पण सनातन धर्माचा कोणी संस्थापक नाही. साक्षात नारायणच बरोबर त्याच सनातन धर्माचा उत्पत्ती करता आहे. म्हणून या धर्माला सनातन धर्म म्हणतात. आता सनातन धर्माची उत्पत्ती म्हणजे तो प्रगट झाला, तो समृद्ध झाला. कुठे झाला? आर्यावर्तात झाला. या आर्यावर्ताला भारतवर्ष ही असं नाव दिलं गेलं आहे. तर या भारतवर्षातच हा सनातन धर्म प्रगट झाला, समृद्ध झाला. त्याला कारण काय? सर्व ऋषीमुनी ज्यांनी सनातन धर्म खऱ्या अर्थात जनमानसात आणला ते सर्व भारतवर्षातच जन्माला आले. बरोबर. जर या भारतवर्षाला संरक्षण नाही मिळालं तर सनातन धर्म असूनही अनुकूल राजसत्ता नसल्या कारणी त्याचं संवर्धन होणं अशक्यप्राय होईल. तर जर आपल्याला सनातन धर्माचं संरक्षण करायचं असेल तर भारतवर्षाचं संरक्षण ही तितकंच गरजेचं आहे. आता आपण म्हणतो आत्मसाक्षात्कार वगैरे जे काही म्हणतो, आत्मज्ञान, आत्मनिष्ठा, याला कारण काय? देह पाहिजे ना. बरोबर आहे. देहाशिवाय कोणती साधना करता येत नाही करतात. देह नसेल तर साधना करता येत नाही. आणि साधना करायची असेल तर बसायला कोणीतरी जागा, शांत जागा असायला पाहिजे, जिथे कोणाचाही व्यत्यय न होता आपण शांतपणे साधना करू शकतो. त्यासाठी योग्य स्थळ पाहिजे.
अनुकूल वातावरण पाहिजे. हे सर्व कुठे प्राप्त होईल? तर भारतवर्षाशिवाय अशी कोणतीही जागा नाही जिथे तसं वातावरण आपल्याला प्राप्त होईल. म्हणतात ना, साधना करायच्या जागा जे पवित्र असायला पाहिजे. कोणीतरी आधीच्या सत्पुरुषांनी तिथे साधना केली असायला पाहिजे. त्यामुळं आपल्या साधनेत कसलाही व्यत्यय न होता व्यवस्थितपणे साधना पुढे चालते. आज जर आपण घेतलं तर भारतवर्षाला सोडून विश्वाचे जितकेही देश आहेत त्याला भोगभूमी म्हणता येतं. हो. भारतवर्षच एक असा आहे ज्याला कर्मभूमी म्हणता येतं. हो. आणि मनुष्य जन्मातच माणसाला देवही होता येतं आणि दानवही येता येतं. सत्कर्म करून साधना करून तो देवत्वाकडे वाटचाल करू शकतो आणि दुष्कर्म करून तो दानव होऊ शकतो. त्यामुळं अशी जागा ज्या ऋषी मुनींनी जी पवित्र केलेली आहे, सहजासहजी जेथे आपल्याला आपली ओळख होऊ शकते अशी विश्वात कुठेतरी एक जागा आहे, ते फक्त एक भारतवर्ष आहे. त्या कारणी बघा, आपल्याच देशाचे नाही बाहेरच्या देशाचे लोकही भारतात साधनेसाठी आले. जर्मन दार्शनिक मॅक्स मुलर म्हणून होऊन गेला. हो. त्या मॅक्स मुलरनी भारतात येऊन वेदाचं अध्ययन केलं, आर्य संस्कृतीचं अध्ययन केलं. त्याला कोणी विचारलं, तुझी शेवटची काय इच्छा आहे? तो मॅक्स मुलर म्हणाला, जर माझा जन्म पुढे झाला तर मला काशी क्षेत्री ब्राह्मणाच्या घरात जिथे वेदाध्ययन होत असेल तिथे मला देवानी जन्म द्यावा. आपल्याला आपल्या देशाचं महत्त्व कळत नाही, पण बाहेरचे लोक, परकीय लोक या देशाविषयी बरंच काही लिहून गेलेले आहे. अशा जिथे सनातन धर्माचा उद्गम झाला अशा भारतवर्षाचं संरक्षण नाही झालं तर सनातन धर्म ज्याच्यामुळे लोकांना आत्मप्राप्ती करता येईल अशी जागा कुठे उरणार नाही. त्या दृष्टीने सत्पुरुषांनी या भारतभूमीचं संरक्षण कसं व्हावं, त्याच्यावर आलेलं संकट नाहीसं करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिलेले आहे. बरोबर. याच भारतभूमीवर आचार्य शंकराचार्य बरोबर जन्माला आले. ज्यावेळी कर्मकांड वगैरे संपून गेलं होतं, आर्य संस्कृतीचा आधार वेद याविषयी लोकांना विस्मृती झाली होती, तेव्हा परमेश्वराने आचार्य शंकराच्या रूपात अवतार घेतला आणि बुद्धमताचं खंडन करून वेदाचे जे उपनिषद भाग आहे, ज्याच्यात आत्मतत्वाविषयी विवेचन आहे, त्याचा प्रचार प्रसार केला. भारताच्या चारही दिशेमध्ये 4 मठ स्थापना केली आणि परत सनातन धर्मासाठी जर कोणी योग्य जागा असेल तर भारत आहे. आणि सनातन धर्माचा पुनरुत्थानासाठी भारतवर्षाची त्यांनी निवड केली. अशाच ह्याच्यात पुढे आपण गेलो तर आजच्या काळात सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी म्हणून एक महापुरुष होऊन गेले. महापुरुष काळाची आवश्यकता अनुसार ते जन्माला येतात. खरे. ज्यावेळी म्हणतात यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्मसंस्थापनाची इच्छा, आपला सनातन धर्म टिकून असावा, त्याची ग्लानी होत असेल, ती ग्लानी घालवण्यासाठी सत्पुरुष वेळोवेळी या पृथ्वी तलावर येतात.
काही अवतार अंशावतार असतात, काही पूर्ण अवतार असतात. रामकृष्णादी अवतार हे पूर्ण अवतार होते. हो. आणि आचार्य शंकर, श्रीधर स्वामी, वासुदेवानंद सरस्वती हा अवतार अंशावतार आहे. अंशावतारात पूर्णावताराचं सामर्थ्य असतं, पण अंशावताराचं कार्य फार सीमित असतं. त्यामुळं काही विशेष लोकांनाच त्यांच्याविषयी माहिती असते. हो. पण पूर्णावताराची जी माहिती असते ते संपूर्ण ब्रह्मांडात असते. हो. हा थोडासा फरक फरक असतो. पण सामर्थ्याच्या दृष्टीने अंशावतारात जे सामर्थ्य असतं पूर्णावतारात ते सामर्थ्य असतं. ते सांगा. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज समर्थ रामदास स्वामी यांचे अनुग्रहित शिष्य होते. त्यामुळं गुरूंचं जे शिकवण असतं हो. ते नकळत शिष्याच्या ह्याच्यात येतच. येतच. शिष्य म्हणजे काय? गुरुचं प्रतिबिंब म्हणजे शिष्य. वा. खऱ्या अर्थ मस्त. जर गुरुचं प्रतिबिंब शिष्यात दिसत नसेल तर तो आपल्या गुरुचा सत्शिष्य आहे असं म्हणता येत नाही. हो. समर्थांनी राष्ट्रासाठी संबंध 3 तपश्चर्या केली. 12 वर्ष अनुष्ठान, 12 वर्ष संबंध असे तुझे हिमाचल प्रवास केला. परिस्थिती कशी आहे, लोकांचं वागणं कसं आहे, आणि त्यानंतर ते पाहून आपल्याला काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे हे नंतर ते 12 वर्ष त्यांनी हो. बरोबर. असं समर्थांचं जीवनक्रम आहे. तर समर्थांचं शिकवण याचा आधार घेऊन श्रीधर स्वामींच्या मनातही धर्म आणि राष्ट्र या दोन्हीला उचित सन्मान मिळाला होता. ज्यावेळी ब्रिटिशांच्या राज्यात असं श्रीधर स्वामींच्या चरित्रात येतं, समर्थांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. ते कर्नाटकात कुठेतरी होते आणि काही फ्रीडम फायटर निघाले आणि त्यांना गोळीबार करण्यासाठी परकीय सत्ता जे ब्रिटिश होते ते मागे लागणार होते. काही महाराजांनी चमत्कार केला. प्रचंड प्रमाणात कुठून तरी पाऊस आला आणि त्यांना येता आलं नाही आणि फ्रीडम फायटर जे वाचले असा उल्लेख श्रीधर स्वामींच्या चरित्रात येतो. त्याप्रमाणेच 1962 साली ज्यावेळी चीननी भारतावरती आक्रमण केलं होतं, आजची परिस्थितीच्या दृष्टीने आपण तांत्रिक दृष्टीने फार पुढे गेलेलो आहे. आपल्या इथे युद्धासाठी जी काही सामग्री पाहिजे, जी काही टेक्नॉलॉजी पाहिजे ती आज अवेलेबल आहे. हो. पण त्या काळात तशी सुविधा नव्हती. आणि चायनाने भारतावरती जो आक्रमण केलं अचानक केलं. हो. परिस्थिती अशी झाली की लोकांना ताबडतोब सैनिकांना ऑर्डर आला, तुम्ही सीमेवर जा आणि हजर व्हा. हो. त्यामध्ये एक विनायक कुलकर्णी म्हणून होते नाशिकचे. ते श्रीधर स्वामींचे अनुग्रहित होते. जेव्हा ते बेळगावला त्यांची पोस्टिंग होती आणि चायना बॉर्डरवरती युद्धासाठी त्यांना आमंत्रण आलं. त्यांना लहान मुलं होती, बायको होती. काय करायचं? काळजी. त्यांच्या पत्नीला काळजी वाटली आपला नवरा परत युद्धभूमीवर परत येईल की नाही. तर त्याआधी आपण श्रीधर स्वामींचं एकदा दर्शन घ्या. स्वामी कर्नाटकात होते, एकांतात होते, कोणालाही दर्शन देत नव्हते. हे माहिती असूनही त्यांच्या पत्नी आपल्या पतीला घेऊन जिथे स्वामी एकांतात होते तिथे गेल्या. त्यांच्या शिष्यांनी सांगितलं, स्वामी एकांतात आहे, मौनात आहे, कोणाला दर्शन देत नाही. अचानक काय घडलं? स्वामी शौचासाठी बाहेर निघाले होते आणि स्वामींची दृष्टी पडली. म्हणजे अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. खरंच आहे.
स्वामींनी ओळखलं आणि स्वामींनी ते शिष्य जे होते त्यांना सांगितलं, ते जे नवरा बायको आहेत हा. त्यांना आज दर्शनासाठी आशीर्वादासाठी पाठव. बापरे. शिष्याला आश्चर्य वाटलं, स्वामी कोणाशी भेटत नाही, काही नाही, हम्म. असं काय एकदम ओळखलं आणि बोलवलं, त्यांनाच पाठव आणि कोणाला नाही. हम्म. त्यांनी विचारलं शिष्याने, महाराज मी कोणाला दर्शन देणार नाही एकांतात? अरे तो युद्धभूमीवर जातोय, आज मी तो आहे म्हणून मी आहे. बापरे. जर तो सीमेवर जाऊन राष्ट्ररक्षण नाही केलं तर माझं अस्तित्व राहणार कुठे? खरं. त्यांनी पती पत्नींना हात बोलवलं, त्यांना अक्षता दिल्या, आशीर्वाद दिला, काळजी करू नकोस, परत खुशाल तू येशील. युद्ध झालं. युद्धाचा एक प्रसंग असा होता की ते काही बंबारणी वगैरे झाली आणि ते चायनाच्या बॉर्डरच्या भागात सापडले. बापरे. गेले. आता काय करायचं? आता ते चायनीज लोक आपल्याला घेऊन जातील, पण स्वामींचा आशीर्वाद, स्वामींचा अक्षता त्यांच्या मागे मी कायमचा अक्षता ठेव. चायनाचे सैनिक आले आणि त्यांना वाटलं हा मेलेला आहे म्हणून सोडून चालले गेले. अरे बापरे. आणि हा परत आला आणि परत येऊन स्वामी जिथे होते स्वामींना भेटला, नमस्कार केला आणि त्यांनी त्याच्यानंतर रिटायरमेंट घेऊन स्वामींच्या सेवेत आणि भक्तीत ते लागले. म्हणजे स्वतः संत म्हणतात की आमचं अस्तित्व कशा कारणी? राष्ट्राच्या कारणी. राष्ट्राचं अस्तित्व कशाच्या कारणी? सैनिकांच्या कारणी. जर त्यांना आपण संरक्षण नाही दिलं तर राष्ट्र संरक्षित नाही राहणार आणि राष्ट्र संरक्षित नाही राहिला तर आपल्याला कोण विचारतं? धर्म वगैरे काही सर्व जे नंतरच्या गोष्टी आहेत. दुसरा असाच प्रसंग, मला रघुवीर घाणेकर म्हणून एक श्रीधर स्वामींचे शिष्य होते. म्हणजे स्वामी जेव्हा संन्यास नव्हता घेतला तेव्हापासून त्यांचा आणि स्वामींचा संबंध होता. साताऱ्याला स्वामी जेव्हा साधना करायचे त्यांच्या वडिलांचा संबंध असल्याकारणी रघुवीर घाणेकरांचाही संबंध होता. माझाही घनिष्ठ संबंध असल्याकारणी मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मला सांगायचे ज्या लोकांना माहिती नाही. तर मी म्हणायचं की तुम्ही एक जे काही लिहून ठेवा डायरीसारखं, मी विसरून जाईन. तर त्यांनी 2 डायऱ्या लिहिल्या. त्या ओरिजिनल 2 डायऱ्या माझ्याजवळ आहे. त्याची कॉपी आमच्या पत्नीने करून नंदू मुळे यांना दिली. ते श्रीधर स्वामी छापलं जात आहे. नंतर त्यांचा मुलगा वारला आणि त्यामुळे ओरिजिनल डायरी माझ्याजवळ राहिली. तेव्हा मी त्या डायरी द्यायला गेलो तर मुलगा वारला होता. पण त्यामुळं स्वामींच्या त्यावेळेच्या काही घटना ज्या लोकांना माहिती नाही तर त्यांनी स्वतः लिहिलेल्या माझ्याजवळ आहे. आता झालं काय, त्यांनी एकदा सांगितलं की स्वामी ट्रेनमध्ये चालले होते, काही सैनिक होते. स्वामी त्यावेळी मौन होते आणि स्वामींनी वाटभर सीमेवरती काय चाललंय, कसं चाललंय, कसं करता ही सर्व चौकशी केली. अरे बाप. तर घाणेकरांचे स्वामी, तुम्हाला ही चौकशी करायची काय गरज? अरे तो बाहेर राहून सांभाळ करतो, मी आत राहून सांभाळ करतो. तोही तर सैनिक, जसा आम्ही धर्माचं संरक्षण करतो तो राष्ट्राचं संरक्षण करतो, काही फरक नाही. तो पोरा बाळांना सोडून घरापासून लांब सीमेवरती जाऊन राष्ट्राचं संरक्षण करतो. तर त्याला काय आपण मान नाही द्यायचा का? त्यालाही तितकाच मान द्यायला पाहिजे जितक्या एक संताला मान द्यायला पाहिजे. म्हणजे स्वामींचा नुसतं संत नव्हते पण एक राष्ट्रभक्तही होते. बरोबर. राष्ट्रभक्त आणि संत दोन्ही एक जागी भेटणं फार अवघड आहे. समर्थांनंतर जर कोणी असं आपल्याला दृष्टीत समोर येत आहे असतील ऐकिवात तर श्रीधर स्वामी म्हणून आहे. त्यापैकी त्याच याच्यामध्ये 1962 साली महाराजांनी चातुर्मास्य केला होता बद्रीनारायणाला. बद्रीनारायणाला जेव्हा चातुर्मास्य केला तर बद्रीनारायणाजवळ एक माना विलेज आहे, माना गाव. हो, माना गाव. हा माना गाव हा गाव शेवटचं गाव आहे. म्हणजे भारत आणि चायनाचं. चायना जे त्या भागाने बद्रीनाथाच्या इथे प्रवेश करण्यासाठी प्रयत्नात होता त्यावेळी. बापरे. स्वामींनी आपला ध्यान आणि एकांत सोडून रात्री 12 ते 3 बॉर्डरवर उभे राहायचे सीमेवर. आणि
आपले जे सैनिक आहे दिवस रात्र झोप नाही काही नाही, तर झोपून राहा, मी बघतोय बॉर्डर. अरे बापरे. त्यापैकी एक कर्नल होता, त्याची लिहिलेली गोष्ट आहे, सांगितलेली गोष्ट आहे. तो जे तिथे होता, काय रात्री महाराज एकटे काही बंदूक नाही काही नाही, एकटे उभे राहून काय करतात, तर त्यांनी पाहिलं ते दोन्ही हात उभे आहे आणि दोन्ही हातामधनं आगीचा गोळ्या निघतात अरे बापरे. मोठे मोठे. आणि चायना सर्चलाईट पाठवतोय, पण त्या गोळ्यासमोर असा त्याला सर्चलाईटचा काही प्रभाव होत नाही. आश्चर्य वाटलं की एक संन्यासी असून या थंडीत ह्याच्यात उभं राहून असा कोणी संन्यासी पाहिला नाही, जो बॉर्डरवरती उभं राहून बडबड करणारे पुष्कळ असतात धर्माबद्दल अध्यात्माबद्दल, पण वेळ आली की कोणी येत नाही. म्हणतात ना आपण कोरडे पाषाण, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशी परिस्थिती सध्याची आहे लोकांची. आणि महाराज स्वतः बॉर्डरवरती जाऊन दोन्ही हातांनी आगे जायचे गोळे निघून आलेले आणि त्याची सर्चलाईट बंद पडायची. पण 2-3 दिवसात गेल्यानंतर महाराजांनी सांगितलं एक रात्री, आज पहाटे चायना मागे जाणार आहे, तो इथे येऊ शकणार नाही. आणि ही गोष्ट बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या एक भाषणात सांगितलेली आहे की चायना एकाएकी नेहरूच्या म्हणण्यावरती कोणाच्या म्हणण्यावरती मागे गेला नाही. श्रीधर स्वामी आणि मांडेचेरीचे माताजी या 2 आध्यात्मिक शक्त्या होत्या ज्याच्यामुळे चायना मागे गेला. नाही तर त्या भागात आपल्या बद्रीनारायण केदार या भागात चायना शिरला असता आणि आपलं धर्माचं वाटोळं झालं असतं. आपण परत चायनासारखे तसेच हे म्हणजे लेफ्ट म्हणजे कम्युनिझम त्याचं हे झालं असतं त्या भागात. या भागात श्रीधर स्वामींचं फार मोठं योगदान आहे. असंच म्हणतात की 65 साली मला त्यांनी सांगितलं होतं, रघुवीर घाणेकरांच्याकडनं मला कळलं, ज्यावेळी पाकिस्तानाचं युद्ध झालं होतं ते स्वामींना त्याआधी कोणीतरी व्यक्ती आले होते, स्वामी होते एकटे ध्यानात बसले होते, कोणी व्यक्ती आले, त्यांनी सर्व सांगितलं असं असं पाकिस्तानाचं अटॅक होणारे, हे होणारे, तेच होणारे, सर्व सांगितलं. स्वामी आपल्याला काय करायला पाहिजे. स्वामी दिल्लीत गेले. दिल्लीत गेल्यावरती स्वामींचा विचार होता की आपण त्यावेळेस काळचे जे प्रधानमंत्री होते, पंतप्रधान होते, त्यांची भेट घ्यावी. पण काही कारणास्तव भेट झाली नाही. आणि महाराजांनी मग मिलिटरी त्या लोकांना भेटून आपले जे टँक होते त्याच्यावरती प्रोक्षण करून आले. असं. आणि त्या प्रोक्षणामुळे काय झालं, त्या काळात अमेरिकेचे टँक्स ध्वस्त झाले, पण भारतीय टँक हे पॅटर्न टँक वगैरे होते ते तसेच राहिले. त्याला कारण श्रीधर स्वामींचं आध्यात्मिक सामर्थ्य. आता हे आध्यात्मिक सामर्थ्य फार महत्वाचं असतं. आध्यात्मिक सामर्थ्य जर असेल तर त्याच्यासमोर आपलं शारीरिक सामर्थ्य काहीही नसतं. खरं. हे आध्यात्मिक सामर्थ्य, शारीरिक सामर्थ्यासाठीही आध्यात्मिक सामर्थ्याची गरज आहे. आध्यात्मिक सामर्थ्य काय करतं, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर ठेवतं. कोणताही प्रसंग समोर आला तरी आपली मानसिक स्थिती विचलित व्हायला नको, हे आध्यात्मिक सामर्थ्य. माझं काय, एकतर जीवसेवा आणि दुसरी राष्ट्रसेवा, ही आपल्या साधनेपेक्षा मोठी आहे. का की जीवसेवेनी अहंकार जातो आणि राष्ट्रसेवेनी आपल्याला खऱ्या अर्थात डिसिप्लिन कसं राहायचं, लोकांसाठी काय करायचं, लोकांसाठी जगायचं, ही भावना जागृत होते. साधनेचं फळ काय, साधनेचं फळ म्हणजे अहंकार नसून लोकांचा परोपकारात यावं. जर साधनेचं फळ हे मिळत नसेल, देवाचं दर्शन म्हणजे साधनेचं फळ नाही. साधनेचं फळ म्हणजे परोपकार. परोपकार आणि अहंकार रहित होणं, हेच साधनेचं फळ. चमत्काराने काहीतरी काढायचं, काहीतरी, हे साधनेचं फळ नाही. हे तर मंत्र सामर्थ्य हे आहे, पण साधनेचा खरा फळ म्हणजे परोपकाराची वृत्ती, अहंकार रहित परोपकार वृत्ती, हेच साधनेचं अंतिम ध्येय असायला पाहिजे. मग महाराज काय करायचं, मग सिद्ध मंगल स्तोत्राचं 7 ते 7.5 पाठ करा. जवळजवळ 100 लोक असायला पाहिजे. तर मी ती 7 ते 7.5 करायचं. का की जे काही होणारे रात्री होणारे 8 नंतर, तर ती जी आध्यात्मिक शक्ती आहे ती भारताला काही त्रास होऊ देणार नाही. मी ताबडतोब जे सर्व जागी पाठवलं की असं सिद्ध मंगल स्तोत्र इतक्या वाजता
सर्वांनी एक जागी बसून आपल्या आपल्या देवासमोर मी म्हणेन तुम्ही आपल्यानी वाचा, तर ती एक जय विजयी भव जे आहे, जय विजय दिग्विजयी विजय भव. हो. सिद्ध मंगल मंगल म्हणजे कल्याण, कल्याण कल्याण करणारं असं सिद्ध स्तोत्र. सिद्ध स्तोत्र. त्याच्यात कल्याण राष्ट्राचं कल्याण करायचंय, बरोबर. त्या कारणे आणि सिद्ध स्तोत्र आहे. स्वतः श्रीपादाने सांगितलं मी हो. तिथे असतो, जिथे स्तोत्राचं वाचन हो, हो, असतो हो. तिथे मी असतो. तर ती जी शक्ती आहे दत्त महाराजांची शक्ती, तिथे कायम ती तिथे त्या ह्याच्यात त्यांना सपोर्ट करेल. मग त्या दृष्टीने 2-3 दिवसापासून सुरू केलं. पण ज्याप्रमाणे यश यायला पाहिजे लोकांचं, तसं यश मिळत नाही, याची थोडीशी खंत वाटते. का की लोकांचा हा विचार असतो, अरे त्याचा मुलगा आहे ना सीमेवर गेलेला, हा, आपला मुलगा नाही ना. बरोबर बरोबर. ज्यावेळी करोना स्वतःला होत होतो लोक कायमचे मला फोन करायचे. हो खरंय तर खरंय. ही जी मानवी स्वार्थी वृत्ती, स्वार्थी वृत्ती, बरोबर आहे. परमार्थात निस्वार्थ असायला पाहिजे. हो. नुसतंच बडबड करून किंवा तर्काने असेच्या तिथे लिहिले तसं लिहिलंय यांनी चालत नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. समर्थ म्हणतात केल्याशिवाय सामर्थ्य प्राप्त होत नाही. सामर्थ्य प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला ईश्वराची कृपा संपादन करायला पाहिजे. आणि ईश्वराची कृपा संपादन करण्यासाठी स्वार्थरहित कर्म व्हायला पाहिजे. हो. निस्वार्थ कर्म केल्या वाचून ईश्वराची कृपा होत नाही. नाही. आपल्या पोराबाळांसाठी, आपल्या आईबापासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी सर्व करतात. तो दुःख आहे. बरोबर आहे. आपलं दुःख नाही, आपलं दुःख आपलं स्वतःचं दुःख आहे, बरोबर. दुसऱ्यांचं दुःख स्वतःचं दुःख नाही, अशी लोकांची अशी प्रवृत्ती. समजूत असते. बरोबर आहे. आणि एक फार सुंदर माझं काव्य आहे, जो दुसऱ्यांचा दुःखी दुखवला, हो. भक्त तोची खरा, प्रिय असे प्राणाहुनी श्रीधरा. वा. जो दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख समजतो, त्याचा स्वतः श्रीधराची कृपा हो. नुसतंच आपलं दुःख म्हणजे मोठं आहे, दुसऱ्याचं दुःख काही नाही, हा जो भाव आहे जोपर्यंत राहील तोपर्यंत किती जप तप केलं श्रीधर स्वामींची कृपा होणार नाही. हे माझं ठाम मत आहे. बरोबर आहे. कोणालाही काही झालं तर त्याचं स्वामींना असंच वाटायचं, म्हणजे साधवोदीद वत्सला, साधूंमध्ये सर्वात मोठी करुणा. ज्ञानेश्वर महाराजांना कोणी विचारलं की आत्मज्ञान झालं ह्याची ओळख कशी करायची, तर सर्वात पहिले म्हणाले की ते शांती, तिथे उद्गम होतो शांतीचा, शांत होऊन जातो. ते धावपळ वगैरे त्याची सर्व संपते. म्हणजे कशाही प्रकारची अध्यात्माबद्दल तो जास्त बोलत नाही, तो शांत असतो. त्याची शांतीच अध्यात्माचं सर्व सांगते. म्हणून गुरु आणि शिष्यांचं बोलणं कशाचं मौनात असतं. मौनात असतं. शिष्यही मौन असतो, गुरुही मौन असतो, दोघांना एक दुसऱ्याचं कळून जातं. ते शब्दाचं पलीकडचं ते आहे. तर शांती नंतर काय होतं ओळखायचं कसं? शांती तर नंतर भाग आहे. दया आणि करुणा हे दोन अंकुर फुटतात. आणि हे दया आणि करुणा हे अंकुर सांगतात की ह्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे. असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं. नुसतंच वेदांत विषयी अगाध वक्ता परी विषयी लोलंकता, ऐसे त्यांनी सार्थकता होणार नाही समर्थ म्हणतात. नुसतं वेदांताचे मोठे मोठे प्रवचन देऊन, मोठ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी सांगून आत्मसाक्षात्कार होत नाही. आत्मसाक्षात्कार झाला की सर्वात पहिले तुमच्या मनात शांती आणि करुणा. शांती दिसत नाही पण करुणा दिसते. जिथे करुणेचा प्रवाह सुरू झाला तिथे हे समजायचं की या व्यक्तीजवळ आपला आत्मसाक्षात्कार झालेला आहे. त्यालासाठी वेगळं काही ड्रेस कोडची गरज नसते. आत्मसाक्षात्काराला कुठल्या आश्रमाची गरज नसते. तो सतत म्हणतो मी सर्वाहून निराळा आहे पण सर्वांमध्ये मीच आहे. सर्वाहून वेगळा असूनही सर्वांमध्ये मी आहे. हा भाव जेव्हा जागृत होतो तेव्हाच आत्मसाक्षात्कार होतो, अशी जे सत्पुरुषांचं म्हणणं आहे. या दृष्टीने मी आजचं थोडं संक्षिप्त म्हणून इथेच संपवत आहे. आणि हे युद्ध लवकर आटोक्यात यावं. आपले जे सैनिक गेलेले आहे ते सुरक्षित आपल्या घरी परत यावं ही सद्गुरू श्रीधर स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे. जय जय रघुवीर समर्थ. काका आपण खरंच खूप छान सांगितलेलं आहे. कारण की तुकोबाराय सुद्धा म्हणतात की पुण्य पर उपकार पापते परपीडा. जोपर्यंत आपल्याला दुसऱ्याचं दुःख समजणार नाही. आणि म्हणा आपण जे सांगितलं ना की कोरोना होतं तेव्हा सगळेजण अगदी हात धुवून, म्हणजे आता आपल्याला त्यातनं बाहेर पडायचं आहे, सगळेजण कामाला लागले होते. पण आता कसं होतं, राष्ट्र म्हटल्यावर थोडंसं माणूस उदासीन होतो. आणि आज जे आपण मार्गदर्शन केलेलं आहे सगळ्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं की आपण कुठे चुकत आहोत.
राष्ट्रासाठी आपण कुठे चुकत आहोत. आज आपलं राज्य आहे, तर आपल्या राज्यामध्ये आपण आपल्या राष्ट्रासाठी काय करायला पाहिजे ते सुद्धा आपलं कर्तव्य कर्म आहे. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की गीतेतलं एक वचन आहे, काका ते हे आहे ना, परक्या याच्यामध्ये स्वधर्मे निधनम, स्वधर्मम निधनम श्रेया परधर्मो भयावहा. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा असं ते आहे. त्यामुळे आपल्या धर्मासाठी आपण आता कार्य करायलाच हवं. आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात की धर्माच्या करिता आम्हास जगती रामांनी धाडियले, ऐसे जाणून रामभक्ती करण्या ऐश्वर्य हे लाभले. रामभक्ती करण्याचं ऐश्वर आपल्याला लाभलेलं आहे. तर आपला राम कसा आहे, धनुर्धारी आहे. आपले देवांनी सुद्धा हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे. आणि जिथे जिथे धर्मावरती घाला होतो, जिथे जिथे साधू सज्जनांवरती हल्ला होतो, जिथे जिथे भक्ताची आर्त हाक असते, तिथे परमेश्वर धावून येतो, धर्माची विस्कटलेली घडीची पुनर्स्थापना करतो. असं आपण हे लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी आचरण करायला हवं. आणि आपण अंतर्मुख होऊन ह्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा विचार करावा. आणि जगावर जर का पुन्हा असं कधी संकट आलं तर त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव धन्यवाद. देव माझ्या चॅनलला मी धन्यवाद देतो की मला त्याने ही संधी दिली आणि या जे काही विचार मी सांगितले त्याचं अनुसरण करून राष्ट्र आणि धर्म दोन्हीची समजूत घेऊन लोक वागले तर बरं राहील आणि पूज्य श्रीधर स्वामींचा आशीर्वाद त्यांना लाभेल. धन्यवाद. काका तुमचे पण खूप आभार. तुम्ही खरं तर जोधपूरला असता पण पुण्यामध्ये आला की देव माझ्यासाठी आपण म्हणजे आपलं हे प्रेम आहे आणि काहीतरी गतजन्माचे नक्कीच ऋणानुबंध असतील, त्यामुळे ही सगळं गाठभेट आणि हे सगळं घडून येतं. त्यामुळे मी आपले सुद्धा मनपूर्वक आभार मानते आणि आपला लोभ आमच्यावर असाच राहू दे अशी श्रीधर स्वामींच्या चरणी मी या ठिकाणी विनंती करते. आणि आता आपण या ठिकाणी थांबूयात. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.